नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इडली, डोसा व आप्पेसोबत खाल्ली जाणारी खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत. आज आपण ओल्या नारळाचा वापर न करता ही चटणीची रेसिपी पाहणार आहोत. तर ही खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी खोबरे कट करून अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भिजवलेले खोबरे घालायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये एक छोटी वाटी डाळे घालायचे आहेत. डाळे घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 हिरवी मिरची कट करून घालायची व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अद्रकचे 4 ते 5 तुकडे घालायचे आहेत. अद्रक घातल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे व 1 चमचाभर मीठ त्याच्यामध्ये घालायचे. नंतर त्याच्यामध्ये मी 4 चमचे भाजलेले शेंगदाणे घातलेले होते, ते व्हिडिओमध्ये दाखवायचे राहिलेले आहेत. व तुमच्याकडे जर लिंबू असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे लिंबाचा रस त्याच्यामध्ये घालू शकता. माझ्याकडे लिंबू नव्हते त्याच्यामुळे मी चटणीमध्ये लिंबाचा रस घातलेला नाही. व नंतर आपल्याला सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे. सुरुवातीला पाणी वापरायचे नाही व पाण्याचा वापर न करता आपल्याला सर्व साहित्य मिक्सरमधून एक वेळेस फिरवून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचे आहे व नंतर अजून एक वेळेस आपल्याला ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे आणि एका भांड्यामध्ये काढून ठेवायचे. व नंतर आपल्याला खोबऱ्याच्या चटणीचा तडका बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसवरती एक तडका पॅन ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये 1 ते 2 मोठे चमचे तेल घालायचे. तेल गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे मोहरी घालायची. मोहरी थोडी तडतडून द्यायची व नंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरे घालायचे. जिरे फुलले की नंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर चणा डाळ घालायची व नंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर उडीद डाळ घालायची आणि दोन्ही डाळी आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत व अर्धा मिनिट तेलामध्ये त्या परतून घ्यायच्या. गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे. कमी गॅसवरती चमच्याने मिक्स करून आपल्याला अर्ध्या मिनिटासाठी डाळी परतवून घ्यायच्या आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये 1 ते 2 बेडगी मिरची तोडून घालायची. मिरची आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे व त्याच्यामध्ये नंतर 1 ते 2 चिमूट हिंग घालायचे आणि मिक्स करायचे व नंतर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि मिक्स करून घ्यायचे व कढीपत्त्याची पाने आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत व कढीपत्त्याची पाने थोडी तडतडली की नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर इथे आपला खोबऱ्याच्या चटणीचा तडका बनवून तयार झालेला आहे. नंतर हा तडका आपल्याला वाटून घेतलेल्या खोबऱ्याच्या चटणीमध्ये वतायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे व हा तडका आपल्याला खोबऱ्याच्या चटणीमध्ये चमच्याने छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. चटणी थोडीशी घट्टसर वाटत होती व त्याच्यामुळे मी तडका पॅनमध्ये थोडेसे पाणी घातले व ते पाणी चटणीमध्ये घालून मिक्स करून घेतले. तर इथे आपली खोबऱ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पम, अप्पे कशासोबतही खाऊ शकता. कोणत्याही साऊथ इंडियन पदार्थासोबत तुम्ही अशा प्रकारे खोबऱ्याची चटणी बनवून खाऊ शकता. जर आपल्याकडे कधी ओला नारळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे सुक्या खोबऱ्याची चटणी बनवून तयार करू शकता. जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त पातळ चटणी बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून ते मिक्स करून घेऊ शकता व नंतर आपल्याला चटणी एका वाटीमध्ये सर्व करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता. इथे आपली झटपट बनणारी खोबऱ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. तर ही खोबऱ्याची चटणी इडली डोशासोबत खायला खूप टेस्टी लागते. ही खोबऱ्याची चटणी मी इडलीसोबत खाण्यासाठी बनवलेली होती व जेव्हा कधी घरी ओला नारळ नसेल तेव्हा तुम्ही कोणत्याही साऊथ इंडियन पदार्थासोबत खाण्यासाठी अशा प्रकारे ही सुक्या खोबऱ्याची चटणी बनवून तयार करू शकता. ही खोबऱ्याची चटणी अगदी ओल्या नारळाच्या चटणीसारखी टेस्टी लागते कारण आपण खोबरे पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेले होते. तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता. या खोबऱ्याच्या चटणीसोबत जी ठेवलेली इडली आहे त्या इडलीची रेसिपी मी चॅनलवरती कालच शेअर केलेली आहे. जर तुम्हाला ही इडलीची रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. इडली रव्याचा वापर करून मी ही इडली बनवलेली होती. अगदी मऊ लुसलुशीत अशी ही इडली बनवून तयार झालेली होती. धन्यवाद.